नमस्कार, मी प्रदीप नणनकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. काँग्रेसच्या जे पोटात आहे ते सॅम पित्रोदाच्या ओठात आलंय. पहा एकदा व्हिडिओवरती नजर, हे काय म्हणालेत पित्रोदा. Let me tell you, in America, there is an inheritance tax. So if, let's say, one has $100 million worth of wealth, and when he dies, he can only transfer probably 45% to his children. 55% is grabbed by government. Now, that's an interesting law. It says, you in your generation made wealth, you are leaving now, you must leave your wealth for public. Not all of it, half of it, which to me sounds fair. In India, you don't have that. If somebody is worth 10 billion and he dies, his children get 10 billion. Public get nothing. And law says you get half of it. Public gets half of it. So these are the kind of issues people will have to debate, discuss. I don't know what the conclusion would be at the end of the day. But when we talk about redistributing wealth, we are talking about new policies, new programs that are in the interest of the people. ऐकलत? ते इंग्रजीत बोललेत. अमेरिकेमध्ये वारसा कर असा लावला जातो. म्हणजे एखादा व्यक्ती वारला, निधन झालं त्याचं, तर त्यांनी समजा कमवलेली जी काही प्रॉपर्टी असेल ती थेट त्यांच्या वारसांना, म्हणजे मुलगा, पत्नी, मुलगी यांना दिली जाते. पण तिकडे अमेरिकेमध्ये पद्धत अशी आहे की समजा 100 रुपये जर शिल्लक असतील तर 45 रुपये वारसाला दिले जातील आणि 55 रुपये सरकार दरबारी जमा होतील. म्हणजे ते पैसे सरकार कोणाला वाटायचं ते वाटेल. म्हणजे तुमच्या प्रॉपर्टीवरती जे पुढच्या पिढीला तुम्ही फक्त 45% देऊ शकता, 55% तुमच्या मृत्यूनंतरचा वारसा कर आहे. आता बघा, जन्मानंतरही आणि जन्मल्यानंतर एक आणि मृत्यूनंतरही असं दोन्ही वेळेला कर लावण्याची पद्धत ही अमेरिकेत आहे. आणि तशी कर लावण्याची पद्धत इकडे काँग्रेस आणू पाहत आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरोप केला होता. आणि त्याच्यावरती मग सगळी काँग्रेसची मंडळी तुटून पडली होती. आम्ही जाहीरनाम्यात असं कधी म्हटलंच नव्हतं. पंतप्रधानांनी पण सगळे जुने संदर्भ दिले. सगळे भाजपची मंडळी ती बाजू मांडत होते, तर काँग्रेसची मंडळी सगळी डिनाय करत होते. पण सॅम पित्रोदानी भाजपच्या हातामध्ये कोलीत देऊन टाकलं. हा व्हिडिओ जाहीर केल्यानंतर ते असं म्हणतात की हे माझं व्यक्तिगत मत आहे. जयराम रमेश म्हणतात की त्यांच्या मताशी आम्ही सहमत नाही. मात्र कसं आहे, बूंद से गई सो हौद से नहीं आती अशी एक म्हण आहे. आणि त्यामुळे एकदा त्यांचं जे मत त्यांनी व्यक्त केलेले आहेत ते खरं तर राहुल गांधीचे सल्लागार आहेत. आणि ती जेव्हा अशी भूमिका मांडतात ते ना, त्या भूमिकेतून ह्यांच्या मनामध्ये काय चाललंय, यांच्या पोटात काय चाललंय असा एक अर्थ लावला जातो. आत्ता निवडणुकीच्या काळामध्ये तुमची धोरणं काय आहेत, आमची धोरणं काय आहेत, आणि सामान्य जे गरीब मंडळी आहेत त्यांना श्रीमंत बनवण्याची कल्पना आहे. कारण गरीब ते गरीब होत चाललेत, श्रीमंत ते श्रीमंत होत चाललेत, आणि मग श्रीमंताकडचे पैसे काढायचे आणि गरीबाला द्यायचं, अशी कदाचित ही योजना असू शकते. आता हे जर तर कधी आहे, सत्तेत आल्यावर, सत्ता मिळाल्यावर हे होणार आहे. जाहीरनाम्यामध्ये ह्या गोष्टी होतात. आतापर्यंत अनेक गोष्टी जाहीरनाम्यामध्ये सांगितल्या. हा गरीब तो गरीब राहिला. मग काँग्रेसची आपल्या देशामध्ये किती वर्ष सत्ता होती, तेव्हा गरिबी का हटली नाही याची उत्तरं पण काँग्रेसने दिली पाहिजेत. त्यावेळेला गरिबी हटावी अशासाठीची धोरणं काँग्रेसची काय होती, त्याची अंमलबजावणी करताना काय अडचणी आल्या हे पण सांगायला पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की 25 कोटी लोक हे आम्ही दारिद्र्य रेषेच्या वर आणलेले आहेत आणि ते पुन्हा दारिद्र्य रेषेच्या खाली जाऊ नयेत यासाठी पुढचे 5 वर्ष त्यांना आम्ही अन्नधान्य पुरवण्याची व्यवस्था करणार आहोत. आता होतंय काय की ह्या ज्या घोषणा केल्या जातात ना, म्हणजे मोदींनी 22 ते 25 उद्योजकांसाठी सगळं सरकार राबवलं, त्यांना श्रीमंत केलं. त्यांच्याकडे जेवढी संपत्ती आहे ते या देशातल्या 70 कोटी लोकांकडे संपत्ती आहे. आणि म्हणून
राहुल गांधींनी असं सांगितलं की आमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही या 70 कोटीपैकी कोट्यावधी लोकांना लखपती बनवणार आहोत. मग महिलांच्या, गरीब महिलांच्या नावाने वर्षाला 1 लाख रुपये, जे शिकलेले आहेत, पदवीधर आहेत, पॉलिटेक्निक आहेत, अशांना प्रशिक्षणासाठी म्हणून 1 लाख रुपये सरसकट सगळ्यांना हे दिले जाणार आहेत. आता हे पैसे आणणार कुठून? आणि म्हणून गरिबांना श्रीमंत करताना मध्यमवर्गीयांनी जे कष्ट करून कमवलेले पैसे आहेत त्या पैशावरती डल्ला मारण्याचा हेतू हा काँग्रेसचा आहे अशी टीका व्हायला लागली आहे. आता काय होतं की एकदा पुढच्याला जर तुम्ही दगड मारला तर तो पुढचा काही गप्प बसणार नाही ना. आणि त्यामुळे या खेळी एकमेकावरचे आरोप प्रत्यारोप होत राहतात. पण या आरोपामुळे मात्र काँग्रेस ही पुरती अडचणीत आली आहे. अगोदरच काँग्रेसच्या अडचणी भरपूर आहेत. अनेक ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार बंडखोरी करतायत, पक्ष सोडून जात आहेत. आता बघा ना, सुरुवातीलाच एक बिनविरोध निवडून आलाय भाजपचा खासदार. आता अशा स्थितीमध्ये काँग्रेसला, आणि या वेळेला पहिल्यांदा काँग्रेस सर्वात कमी जागा लढवती आहे. अशी सगळी आव्हानं काँग्रेस समोर असताना काँग्रेसनी स्वतः होऊनच आपल्या पायावरती कुऱ्हाड मारून घेण्याचा प्रकार म्हणजे पित्रोदांचा व्हिडिओ आहे. आता यात तथ्यांश काय होईल काय नाही हा भाग वेगळा, परंतु तुर्तास निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये हा व्हिडिओ मात्र गाजतोय आणि त्याला एकूण डिनाय करण्यामध्ये, त्यांचा आमचा काही संबंध नाही हे सांगण्यामध्ये काँग्रेसच्या मंडळीची मात्र दमछाक होती आहे. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.